नमस्कार मित्रांनो. आज आपला कांदा जो आहे 50 दिवसाचा पूर्ण झाला आहे. साधारणतः 50-52 दिवस जेमतेम रनिंगमध्ये चालू आहे आणि अशा परिस्थितीत आता आपली कांदा फुगवण जी आहे ही सुरू झाली आहे. तर कांदा फुगवण दाखवायची झाल्यास कालच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली होती आणि आत्ताही दाखवतो. तर साधारणतः 25-30 ग्रॅमपर्यंत आत्ताची साईज आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त असेल. रूट डेव्हलपमेंट जी आहे अतिशय चांगली आहे आणि एवढी फुगवण ही आत्ता साधारणतः 50 दिवसामध्ये म्हणजे काही कमी नाही आहे. आणि जवळपास असा जो कांदा आहे हा आपल्या प्लॉटमध्ये जवळजवळ 60% हा कांदा आहे. म्हणजे जवळजवळ आपण असं समजूयात की एक नंबर जो कांदा आहे हा आपला 60% आहे. आणि याच्यासाठी आपण नियोजन काय केलेत हे तुम्ही मागच्या व्हिडिओ पाहून समजू शकता. खूप व्हिडिओमध्ये मी आपलं नियोजन दिलेलं आहे. तसंच तुम्हाला जर याचं पूर्ण नियोजन पाहिजे असेल की आत्तापर्यंत काय काय केलं तर खाली कमेंट करा आणि तो व्हिडिओ बनवा असं कमेंटमध्ये सांगा, म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला प्रॉपर सगळी डोसेस सहित माहिती देऊ शकतो. आता इथं आपली फवारणी चालू आहे. तर फवारणीमध्ये आता ही आपली रासायनिक फक्त तिसरी फवारणी आहे. वातावरण जवळजवळ 15 दिवस झालंय सारखं बदलतंय म्हणण्यापेक्षा पूर्णपणे वातावरण खराब आहे आणि आत्ताच्या कंडिशनला साधा कांदाच काय शेतकऱ्यांची रोपं सुद्धा व्यवस्थित राहत नाहीयेत. आणि अशा परिस्थितीत तुम्ही इथं पाहू शकताय की करपा जो आहे हा फार काही जास्त प्रमाणात नाहीये. म्हणजे याला एक प्रकारे कंट्रोल केलंय. कंट्रोल करण्यासाठी आपण कोणत्याही जास्त रासायनिक बुरशीनाशकांचा वापर केलेला नाही किंवा हानिकारक बुरशीनाशकांचा वापर केलेला नाही. 2 वेळा फक्त साफचा आपण याच्यामध्ये वापर केलाय. साफ सोबत आपण सिलिकॉन दिलंय आणि सिलिकॉनमुळे काय होतं की झाडांचं पेशी विभाजन होतं. पेशी विभाजन झाल्यानं क्लोरोफिल किंवा प्रकाशसंश्लेषण क्रिया ही चांगली राहते. परिणामी आपलं झाड जे आहे अशक्त पडत नाही आणि हे अशक्त न पडण्याचंच एक चिन्ह तुम्हाला या प्लॉटमध्ये दिसतंय. तर आता तिसरी फवारणी जी आहे तर तिसरी फवारणी आपण कांदा फुगवणीसाठी कोणती केलेली आहे तर ती आपण केलेली आहे ICLचं 05234. 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो घेतलेलं आहे फवारणीसाठी. त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे 250 ग्रॅम मेटॅलॅक्झिल प्लस कार्बॅन्डेझिम, म्हणजेच तुम्ही रेडोमिल गोल्ड असं समजू शकता. आणि त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे ACLचं 05234. हे एक कॉम्बिनेशन करून आत्ताचा आपण स्प्रे दिलेला आहे. तर आता हा 05234चा स्प्रे कितव्या दिवसांनी द्यायला पाहिजे किंवा 50 दिवसानंतरच का द्यायला पाहिजे. तर पहिली गोष्ट 05234 हा साधारणतः 50 दिवसाच्या पुढे किंवा 50व्या दिवशी सुद्धा तुम्ही देऊ शकता. पण 50व्या दिवशी कधी देऊ शकता, ज्यावेळेस तुमच्याकडे अशी साईज असेल त्यावेळेस, किंवा साधारणतः 5 ते 10 दिवसानंतर तुम्ही दिला तरी चालतो. आता 05234 का द्यावा, तर याच्यामध्ये नायट्रोजन हे अजिबात नाहीये आणि कांदा पिकासाठी नायट्रोजन हे नकोच आहे. तुम्ही जेवढं नायट्रोजन कमी द्याल तुमचा कांदा पीक जे आहे तेवढंच पातीपेक्षा साईजवर जाईल. तुम्हाला म्हणजे शेतकरी काय करतात की बऱ्याच वेळा युरियाचा वापर अतिरिक्त करतात. म्हणजे ऑलरेडी 24-24 देतात, नंतर 10-26-26 देतात, नंतर एखादी युरिया परत टाकतात. लक्षात घ्या, तुम्ही नत्राचा जेवढा जास्त वापर कराल कांदा पिकामध्ये तेवढाच लॉस तुमचा आहे. कारण याच्यामुळे किंवा युरियाच्या वापरामुळे एक नंबर कांदा जो आहे आपल्याला जास्त मिळत नाही. आणि त्याचं तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर आपला प्लॉट आहे. तर याच्यामध्ये आपण नायट्रोजनच काय तर दाणेदारमध्ये सुद्धा आपण काही दिलेलं नाहीये. फक्त वॉटर सोल्युबल खतांचा वापर करतोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा नायट्रोजनचं प्रमाण पूर्णपणे कमी ठेवलेलं आहे. नायट्रोजनचं प्रमाण कमी असल्यामुळे या बदलत्या वातावरणामध्ये सुद्धा कुठंही लवचिकपणा येत नाही, बुरशीचा जास्त अटॅक होत नाही, कांदा पिकावर त्याचा काही इफेक्ट पडत नाही. आता तुम्ही याचा कलर सुद्धा पाहू शकता की तुम्हाला अगदीच 50 दिवसामध्ये कसा कलर दिसतोय. आणि याला आणखी भरपूर दिवस जायचे. तर याच्यामध्ये आपण हे कॉम्बिनेशन घेतलेले की ज्याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण हे 52% आहे आणि पोटॅशचं प्रमाण जे आहे 34% आहे. फॉस्फरसचं प्रमाण जर जास्त दिलं तर काय होतं, तर आता कधी कधी काय होतं की समजा हा एक कांदा आहे जो आपला सगळ्यात छोटा आहे. तर या कांद्यामध्ये तुम्ही पाहू शकता की साईज तर झाली आहे, पण एकंदरीत पूर्ण वाढ जी आहे तर या कांद्याच्या तुलनेत छोटी आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये 05234 काय करतं, तर फॉस्फरस आणि पोटॅश, फॉस्फरसमुळे ही मान जी आहे चांगल्या प्रकारे सुधारते. खाली फुगवणीला त्याचा इफेक्ट पडतो कारण त्याच्यामध्ये पोटॅश सुद्धा आपण दिलेलं आहे. आणि पात जी आहे पातीचा खूप जास्त पातीवर जोर त्याचा जात नाही. याच ठिकाणी जर आपण एखादं नायट्रोजन असलेलं प्रमाण जर दिलं किंवा नायट्रोजनयुक्त खत जर दिलं तर तुम्हाला इथं तर साईजमध्ये काही फरक पडणार नाही, पण ही मान जी आहे ही अति जास्त प्रमाणात वाढेल आणि वर पात जी आहे ही आणखी जास्त लांबेल. मग याच्यासाठी परत तुम्हाला वेगळ्या फवारण्या, परत वेगळी ट्रीटमेंट, अशा परिस्थितीमध्ये खर्च जास्त वाढतो. एकंदरीत कमी खर्चामध्ये किंवा अतिशय कमी खर्चामध्ये तुम्ही कांदा पिकाचं अतिशय योग्य पद्धतीने नियोजन करू शकता. तुम्हाला जर कांदा पिकाचं नियोजन करायचं असेल तर ही कमी खर्चात आणि प्रॉपर रिझल्टमध्ये आणि वाढ सुद्धा अशी पाहिजे असेल तर
काही व्हिडिओ जुन्या ज्या आहेत, ज्या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे की कशा पद्धतीने आपल्याला लागवडीपूर्वी ट्रीटमेंट करायची किंवा लागवडीच्या पाण्याच्या वेळेस आपल्याला काय खत व्यवस्थापन करायचं आहे, त्याच्यासोबत काय प्रिव्हेंटिव्ह फवारण्या घ्यायच्यात किंवा काय प्रिव्हेंटिव्ह ड्रिंचिंग करायची, याची माहिती सगळी दिलेली आहे. तरीसुद्धा ज्या शेतकऱ्यांना नवीन माहिती पाहिजे असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला A to Z पहिल्या डोसपासून शेवटपर्यंत शेड्यूल पाहिजे, तर तुम्ही खाली कमेंट करा. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी आपलं गाव, नाव, जिल्हा तसेच आपला नंबर कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, एकंदरीत कांद्याची वाढ कशी वाटली नक्की कळवा. कांदा हा तुमच्यासमोर आहे आणि असा जो कांदा आहे तर आपला ऑलमोस्ट सगळाच कांदा असा आहे. थोड्याफार प्रमाणात ज्या ठिकाणी रोप आपलं बारीक होतं त्याच ठिकाणी फक्त कांद्याची साईज जी आहे तर ही या पद्धतीने आहे. एकंदरीत सगळीच वाढ अतिशय चांगली आहे. खर्च सुद्धा आपला खूप कमी आहे. खर्च किती झालाय हे मी तुम्हाला कांदा काढल्यानंतर कांदा काढणीच्या खर्चासहित पूर्ण खर्च सांगणार आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला खरोखर समजेल की कमी खर्च म्हणजे रेग्युलर शेतकरी जे खर्च करतात त्या खर्चापेक्षा आपला खर्च किती कमी आहे आणि त्याच्यामध्ये एवढा खर्च कमी करून सुद्धा आपल्याला उत्पादन किती मिळालं त्याची ही माहिती पूर्ण दिली जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका. तसेच कांदा करपा जर सध्या तुमच्या कांद्यावर करपा जाणवत असेल, अतिशय भयानक परिस्थिती तुमच्या कांद्याची झाली असेल, फवारण्या वेगवेगळ्या देऊन सुद्धा रिझल्ट मिळत नसेल, तर नक्कीच एक व्हॉट्सअप मेसेज करा. तुमच्या कांद्यासाठी प्रॉपर काहीतरी नियोजन दिलं जाईल. तसेच आपण ऑलरेडी आपल्या व्हिडिओमध्ये नियोजन सुद्धा दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात जर करपा असेल तर काय करायला पाहिजे, काय नियोजन करायला पाहिजे, कोणते स्प्रे द्यायला पाहिजेत. कारण आता सध्या परिस्थिती अशी आहे की वातावरण खूप जास्त बदलतंय आणि जवळजवळ 1 आठवडा वातावरण असं आहे की ज्या वातावरणाची तुम्ही कधी अपेक्षा पण केली नसेल. तर अशा वातावरणातून आपल्या पिकाला वाचवण्यासाठी योग्य ते बुरशीनाशक, योग्य ते टॉनिक किंवा योग्य तो बॅक्टेरिया यांचा वापर जरूर करा. आणि जोपर्यंत वातावरण खराब आहे तोपर्यंत नत्रयुक्त खतांचा वापर अजिबात करू नका. धन्यवाद.